नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 11:15 वाजले सकाळचे. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे माझं. आणि आज एकदम आनंदी चेहरा दिसत असेल तुम्हाला. मला एकदम असे 2 छान गिफ्ट भेटलेले. कोण आलं आहे आपल्याकडे तुम्हाला सांगेल मी. पण आता काय केलं, मी थोडीशी किचनमध्ये सुरुवात केली. भाभीचं आता दळून आणले तर पीठ चाळायचं आहे. उल्हासनगरच्या ताई आल्यात आणि दुसरं पण आपल्याकडे कोणतरी आलं आहे. त्याचा मी विचार नव्हता केला, तेच आलेत अचानक, एकदम अचानक भयानकमध्ये मला सरप्राईज दिलेत. मी पीठ चाळायसाठी थांबली. दळून आणलं ना तर मग रात्रभर पीठ थंड होऊ देते. ताई आलेत बघा. मी बोलले ना कोणतरी येणार आहे आपल्याकडं सांगितलं, तर मग आल्यात सकाळी. काय आणलेत पहिलं तर मला सगळ्यात आवडतीचं मला गजरा घेऊन आलेत. कारण मला खूप आवडतो गजरा. आणि मोगऱ्याचा आणलाय, मस्त छान सुगंध आहे. हे मला ना आहे ना आई एवढं म्हणजे मला गोड द्यायचंच नाही. काय ब्लाऊज पीस आहे आणि पदराला असं थोडंसं आहे, असा बारीक बारीक डिझाईनचा ब्लाऊज पीस आहे. बरं आहे ना, छान दिसेल. अच्छा बरं. आता अजून कोण आलंय. मी ताईला दिलं कामावरून, घडी उस्तरून टाकली. जी मागे मी साडी घातलेली ना सगळ्यांना आवडली, ती पण यांनीच घेतलेली आहे. तर ती साडी सगळ्यांना आवडली. तर त्यांची चॉईस अशी असते की एकदम भारी. मला आणि काय गोरी म्हणून चांगलं दिसेल, गोरी म्हणून चांगलं दिसेल, नुसतं असं नाव खराब केलं. आहे त्या पण राहतील आता 4 दिवस अजून. हां आपल्याकडं कोण आलं तुम्हाला माहिती आहे? मेघा. मेघा माने म्हणून चेहरा एकदम हसू आहे. काम बिम काय असं. आणि आज मंगळवार आहे आणि मी शनिवारपासून व्हिडिओ नाही घेतलेले. रविवार सोमवार थोडंसं जरा थकवा वगैरे जाणवत होता. 2 दिवस व्हिडिओ नाही घेतले. आज डायरेक्ट मंगळवारी कॅमेरा हातात घेतला आहे. आलं आहे कोण? मेघा. सकाळी आली ती, पण ती झोपली होती अजून. तिचं आवरलेलं नाही म्हणून मी तिला दाखवत नाही आहे. तिला झोप म्हणत होते पण नाही झोपली. उठली ती आता. ताई आल्या तर उठली आणि बसली. अजून काही आवरलेलं वगैरे नाही आहे. नंतर तिला मग दाखवते तुम्हाला. मेघा माने जे सांगलीचे आहेत ते. सोनाकडं आली ती माहिती आहे ना. आणि माझ्याकडं पहिल्यांदा आली. तिची इथं नातेवाईक आहे जवळच राहायला आणि तिला जायचं आहे सिद्धिविनायकला. तिचं काही नवस आहे. तर सिद्धिविनायक आपल्या इथं एकदम जवळ आहे, बघितले तुम्ही. तर त्यासाठी ती इथे आली. आणि किती भारी बघा की, आई पण इथे राहिला आहे आणि तिला देवाचं पण दर्शन इथंच घ्यायचं आहे. तर आली ती ना प्रवास केलेला आहे वगैरे. तिकडं कोणाकडे गेली होती तर अशी थकल्यासारखी झाली. मी तिला बोलली तो जर आरामात राहा आणि मग मी नंतर घेईल. आता इथं बघा चाललंय बाबीचं पीठ चालून ठेवायचं काम. ताई आले तर मी ठेवलाय चहा. आता दूध घातलंय. हे फ्रीजमध्ये दूध होतं. साई वगैरे बघ किती जाय. खोला ना, खोला दीदी. एका टोपातलं संपलंय ते. पीठ वगैरे लावून दिलं मी फक्त. आणि पनीर काढून ठेवलं. तर पनीरची भाजी बनवायची आहे. आता पहिलं चहा वगैरे देते. थोडंसं वाटण आहे, वाटण काही करायचं नाही आहे. चहा वगैरे घेतल्यानंतर पटापट आता ना बनवून घेते. आणि मला दुपारी पुन्हा थोडंसं डॉक्टरकडे जायचं आहे. कारण कणकणी वगैरे वाटते. आता कसं मेघा वगैरे आले, ताई आले, मग मी पण कशी फ्रेशमध्ये पाहिजे ना. मग साहेबांचं चाललेलं. रात्रीच बोलत होते. डॉक्टर फोन केला तर खूप गर्दी होती तिकडे. डॉक्टर बोलला खूप गर्दी, मी फोन करतो नंतर. आणि फोन केला तर इतका उशीर झालेला. तर थोड्या वेळाने जाईल. आता पटापट जेवण बनवून घेते. आता इकडं चाललं आहे भाज्या निवडायचं काम. इकडे मेघाचं चाललं आहे नाश्ता. तिला फ्रूट कापून दिलं आहे. पण म्हटली जरा थोडंसं खा, रिलॅक्स बस, नंतर बघूया. ये बघा आले की लगेच कामाला. मला वाटाणा सोलून दिलाय. आता दे जरा तो वाटाणा तोपर्यंत. इकडं हे बघा. आता इथे ना मी थोडंसं तेल आणि मीठ घालून वाटाणा शिजायला ठेवला आहे. इकडे भात आणि बटाटा लावला आहे. आता कुकर होईपर्यंत, वाटाणा शिजोपर्यंत मी चपात्या करायला घेते. पण डाळ पण काढून ठेवली. मी बोलत होते पुऱ्या वगैरे बनवते. मेघा ते बोलत्या पुऱ्या वगैरे अजिबात नको, साधं बनव चपाती वगैरे. तर मग मी चपात्या करून घेते. तर आता लगेच पळायचं. आता मी मुद्दाम अशी घेणार तेव्हा. मुद्दाम करते. काम झालं आहे सगळं. 1:30 वाजला आहे. पण आमचं काम खूप लवकर झालं आहे. 12:45लाच गप्पा मारत बसलो होतो. मेघाला ना थोडीशी कणकणी आलेली आहे. तर अजून ती तयार नाही झाली. काय तिला म्हणले चल डॉक्टरकडं, मला पण जायचं आहे. पण जेवणामध्ये काय काय बनवलं आहे ते दाखवते. तर बघा जेवणामध्ये बनवलं आहे ते मी इथे सफेद भात बनवला आहे. आणि नुसतं तुरीची डाळ बनवलीत. साहेब पण आले. साहेबांची चालली बडबड. डाळ बनवली. आणि दीदीला ना इथे पिवळा बटाटा बनवला आहे डब्यात द्यायला. आणि इथे बनवली
वाटाणा पनीरची भाजी, वाटाणा पनीर केलं आहे, चपात्या झाल्यात, किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे. हेच सगळं तिकडे घ्यायला लागेल. आणि श्रीखंड आहेत म्हणून म्हटले आता गोड काय करतं. जी पोरगी बोली पुऱ्या वगैरे काहीच भरू नको, मला नको तेलकट. म्हटले श्रीखंड आहे गोड. मग थोड्याशा भाज्या आणून दिल्या होत्या, आता पुन्हा आणल्या. का आणल्या माहिती काय? बोलत्यात तुझी बहीण आली ना तर ते भाज्या निवडत, म्हणून मेथीची भाजी गवार वगैरे तुला निवडायला नको. म्हणजे बघा माझ्या बहिणीशी किती दुश्मनी यांना. बोलत्या त्या निवडून ठेवतील भाज्या. इकडं घेतलंय सगळं, यांना दिलंय वाढून. इकडं चाललंय मेघा वाढती, ताईचं चाललंय म्हणते आमचे चेहरे नका घेऊ. चाललंय वाढायचं काम. इकडं पाणी वगैरे घेऊन ठेवलंय. मला ना आता दीदीला उठवायचे. दीदी सकाळी 5 वाजता आली, दीदी झोपली. तर आता तिला 3ला जायचं, तर म्हणून आता बघा 1:45 व्हायला आले. आता उठवलं तर 1 तासामध्ये सगळं आवरतंय आणि मग 3ला जाईल. ती 3चं म्हटले 4:30ची की 4:45ची ड्युटी आहे. आता या असं चालणार आहे. आणि जेवण खाऊन मग मी थोडंसं डॉक्टरकडे वगैरे जाऊन येते. त्यानंतर संध्याकाळी असं ठरतंय आमचं महालक्ष्मीला जायचं. हां साहेब, महालक्ष्मीला ना संध्याकाळी. हां संध्याकाळी महालक्ष्मीला जायचं चाललं आहे. आता बघू तुम्हाला तिकडचं काय, आतमध्ये इकडे कॅमेऱ्याला अलाउड नाही आहे, तरी पण बघू प्रयत्न करायचा. काय कसं काय झालं काही थोडंफार तर देईन तुम्हाला नक्की दर्शन. चला आता दीदीला उठवते, जेवायला बसते. तर आता ना तयार वगैरे झाले. मेघा पण तयार झाली, ड्रेस वगैरे घालून बसली. ताई पण बसल्या. ताई बोलल्या तुम्ही जा, मी आवरते बाकीचं. भांडे बिडे पण त्यांनीच घासले. आणि डॉक्टरकडे जाऊन येते. तिला ना आल्यापासूनच असं ताप आहे, तर असं वाटतं की नको अंगावर काढायला. मला तर जायचं, मग तिला पण घेऊन जाते. चल बा जाऊन येते डॉक्टरकडे. मी आता काय मोबाईल वगैरे काही नेत नाही तिकडे, उगाच हे करायचं. दोघे आम्ही टॅक्सीने चालू आहे, साहेब गेले गाडीवर. मोबाईल वगैरे काही नेत नाही. तिथून आल्या मग तुम्हाला भेटते. आणि संध्याकाळी कुठं काय जाणं होतं काय होते ते तुम्हाला दाखवते. तिचा चेहरा एकदम उतरलेला आहे म्हणून तिला घेत नाही, अशी एकदम हे झाली. संध्याकाळी दाखवते. तर चला मग जाऊन येते. डॉक्टरकडं वगैरे जाऊन आलो. 4 वाजले आम्हाला घरी यायला. 4 सव्वा 4 झाले. आणि मग त्यानंतर ना गोळ्या वगैरे घेतल्या आणि झोपलो आम्ही जरा. मेघाला चांगली झोप लागलेली, ताई पण झोपल्या थोडं. त्याने भाज्या सगळ्या निवडून ठेवलेल्या. आणि मग मी 5 वाजता उठले, पाणी वगैरे भरलं. आणि साहेब आले. आता मग साहेब आले तर काय काय घेऊन आले हे बघा. आम्हाला खायला गरम गरम कचोरी घेऊन आलेले. चटणी तर कोणी खाल्ली नाही, चटणी तशीच राहिली. गरम कचोरी होती आणि जिलेबी आणली. जिलेबी पण कोणीच खाल्ली नाही. आता ही कचोरी डब्यात घालून ठेवल. आणि इकडे चाललं आहे डाळिंब सोलायचं काम. हां आले का डाळिंब सोलून ठेवत्या. मेघाने मला ही साडी आणली बघा, आता सगळी खोलून ठेवली. यशला दाखवतो ते. हे बघा पूर्ण एकदम पोपटासारखा कलर आहे, पूर्ण पोपटाचा कलर आहे. आणि पदर असलाय बघा गोल्डन, छान कॉम्बिनेशन आहे असं मस्तच. आणि शाईन वगैरे खूप आहे, एकदम भारी वाटत आहे ना. आणि अंगाला अशी हलकी अशी जड वगैरे नाही आहे. कलर बघा ना, कलर कॉम्बिनेशन किती छान वाटतं आहे. असंही पिंक ग्रीन, पिंक पण नाही आहे पण असं थोडं हे आहे ना. कसं येतं बाळा हे? डार्क आहे ना, डार्क आहे, जास्त डार्क पिंक आहे. मस्त छान पदर वगैरे खूप भारी आहे. पण अशी किनार वगैरे बघा सगळी अशी कोयरी डिझाईन अशी मस्त आहेत. आणि अगदी फॉल बिडिंगसुद्धा करून आणलं आहे सगळं, का कोणाला देणार नाही म्हणून. हे बघा फॉल बिडिंग पण करून आणले, का कोणाला द्यायची नाही. असं कसले चॅप्टर पोरी असतात या. तर बघा मस्त छान आहे, कलर एकदम भारी आहे, छान वाटतोय. आता आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीला, पण काय झालं कणकण आहे थोडीशी तिला पण. तर मी बोलले जर आजच्या आरामच करूया आणि उद्या जाऊया. मग हाय आता 1-2 दिवस आहे मेघा इथे, मग जाऊया. बस येतं, बस काय नाही बस काय. तर तिने पण गोळ्या वगैरे घेतल्या ना, अशी हे थोडीशी. तर म्हटले राहू दे काही नाही, संध्याकाळचं थोडंसं काहीतरी ताई बनवणार आहे, दोडक्याचं काहीतरी ठेचा वगैरे. बोलले बघू काय बनवते कसं बनवते, मग घेते काही. असं काही रेसिपी कुठला घेतलीच नाही. बोलायचं ना, आता दोघी तिघी किचनमध्ये उभं राहूनच कामं करत होतो. माझं काय झालं एक बाजून जीभ चावली, तर थोडंसं बोलायला पण मला अडचण येते. औषध दिलेत मला त्यांनी, क्रीम वगैरेशी लावायला दिली तिथे. चला बघू ताई काय बनवते, नंतर तुम्हाला दाखवेल. मग मी आज पाणी भरले तशी गप बसले एकदम एक जागेला. चहा मला आयता भेटला आहे,
आणि आता इथं सगळे भांडे बिंडे लावून दिले. काय काय काम चाललंय. तिकडं मेघाचं पण चाललंय, हे आवर ते आवर, तिचं पण चाललंय. म्हटले जरा बरं नाही, गप्प बस. डॉक्टरकडे जाऊन आणले पण तरी काही ना काय करा. आणि इथे बघा शेंगदाणे भाजायचं काम चाललंय. एक कढाई पहिली भाजून झाली, आता हे दुसरे पुन्हा आता आहे तर भाजून ठेवते. चाललंय एक 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 काम जे मला करायला बघू ते जमेल. एकदा एक कढई एवढी भाजून घेतली आणि आता हे भाजून घेत आहे. डाळिंब ना 2-3 सोलले, अजून 2 राहिले ते काढून ठेवले, पुन्हा ते सोलून ठेवतील. आता माझी अजून दिवाबत्ती राहिली. आणि इथं ना काय काय आवरायचं काम चाललंय. इथे आता ना बसलो होतो कधीच, तर मखाना वगैरे पण भाजायचं आहे. जे जे लागते ते डब्यातून काढून घेतलं आहे. तिला ना आता संध्याकाळी थोडंसं जरासं बरं वाटलं. ते इलेक्ट्रॉनिक पावडर वगैरे दिली होती. आज आम्ही ना घरात कामाचं पसारा बघितलं, ताईनंच चाललं आहे आवरायचं. मी का माझ्या मस्त गप्पा चालल्या होत्या. ते दादा आले होते, किती वेळ त्यांनी गप्पा मारल्या. आता थोडीशी फ्रेश झाली. मग आता इकडे तिकडे कपडे पडले ते उचलती. पण तिला करमून गेलं, छान वाटलं तिला. एकदम मस्त हसून खेळून छान होती मेघा. असं वाटलं नाही का पहिल्यांदा आपल्याकडे आली आणि अशी, अजिबात नाही. चाललंय काहीतरी काय 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 बघा. बेडवर इकडे तिकडे ठेवलं आहे ना मी, ते पसारा उचलून उचलून ठेवते. कारण सकाळ ना एकदमच जाम झालेली. डबा देते का वेळा तुला? डबा देते. सकाळी ती ना आली तर तिकडं पण काल प्रवास केलेला आणि पाहुण्यांकडे राहिलेली आली आणि तिला एकदम असं थकवा. तर सवय नाही ना इतकं, पहिल्यांदाच आली अशी. तर म्हटली तू आता 1-2 दिवस एकदम रिलॅक्समध्ये आराम कर, अजिबात तक करू नको काही. ठीक आहे म्हटली. सोना पण बोलली हिला सोडूच नको. सोनाचा आमचा सकाळीच फोन झाला, तर बोलली हिला पटकन तुला पाठवू नको. हिला ना ही अशी पण कुठं जात नाही, नुसती घरात दगदग दगदग. आता पूजेनी वगैरे ना तिला खूप दगदग झाली, त्यामुळेच ती आजारी झाली. डॉक्टरकडून आले, औषधं वगैरे तर घेतली, झोपलेली मस्त, छान झोप लागली तिला. चल माझी दिवाबत्ती कर. आज 7:30 वाजले, मी अजून दिवाबत्ती नाही केली, अशीच बसलेली. चाललंय म्हटले जाऊ दे, एक दिवस आपल्या आपल्या माणसांसोबत थोडंसं रिलॅक्स. दिवाबत्ती लावते. ताईंचं चाललंय तिकडं काम. तर आता ना बनवायचं आहे दोडक्याचा ठेचा. मी आता थोडंसं दूध गरम करून ठेवलं आहे, पण ठेचा ताई करणार आहे. दोडके धुवून घेतले, खलबत्ता वगैरे काढला आहे. थोडे शिरा काढून घ्यायचे आहे का? नाही, ते थोडंसं असं सफेद सफेद आहे ना, हां ते काढून घ्यायचे. शिऱ्याचं तर उलट चटणी बनवतात. हां तशी का? चांगले धुवून घ्यायचे. अच्छा धुतले ना? हां, मग चांगले शिरा रगडून घ्यायचे. हां सुरी का पण सांभाळू ना. ही सुरी ना मी स्मार्ट बाजारमधून आणली, एवढी भारी आहे ना, धार आहे ना भरपूर, खूप छान आहे. सगळ्यांमध्ये बेस्ट आहे एकदम. असं तुकडे करून घेतो त्याच्यामध्ये आणि आता ठेचून घ्यायचे का? अच्छा हळू किचन. हां असं ठेचून घेतो आहे. अरे आणि धुवून नाही घ्यायचं नंतर ना? नाही, असंच घ्यायचं धुतले ना चांगले धुतले. आतलं भाग नाही धुवायचा ना तो काही? त्याची टेस्ट. हां हां ठेचा. अजून काय काय पाहिजे काढा. शेंगदाणे तू मिक्सर भांड्यात ठेवली बघा. हे बघा असा ठेचा करून घेतला आहे आणि याच्यामध्ये लसूण मिरची जिरं. शेंगदाणे पण यातच कुटणार आहे का? अच्छा याच्यातच फक्त यातच का? जिरं घेतात थोडंसं तुमच्या हिशोबाने. बनवायला लागले का मी येते. यात शेंगदाणे आहेत. आणि पाहिजे शेंगदाणे आणि पाहिजे काय? नाही नाही, बस बस झाले एवढे. बस. बरं हे आता जिरे घातले, लसूण मिरची जिरं आणि शेंगदाणे कुठून घेणार आहे. बनवायला लागल्या की येते. इथं चालल्या गप्पा, इथं चालल्या गप्पा. पोरीला घेऊन बसलेत मस्त आणि मस्त निवांत येऊन बसले. आज का पोरीला थोडंसं वेळ द्यावा म्हणून आहे ना. बरं वाटतंय ना जरा, असं नाही. हां बरं आहे बरं आहे. असू दे, बसायला पण पाहिजे ना. असू दे. उलट मला आनंद आहे की असे निवांत थोडा वेळ काढतात. आज ना इकडं तिकडं पसरत आम्ही काही लक्ष नाही दिलं. हां हां पाणी सुटतं ना त्याला. हां ते ठेचल्यानंतर उलट बरं आहे ना का बाबा. ज्यांच्याबरोबर मी नातं जोडते त्यांच्याबरोबर साहेब पण तेवढेच इतके छान राहतात, एवढे करतात. मग माझी बहीण असू दे, मेघा असू दे, सोना तर काही विषयच नाही. सोना तर म्हणजे त्यांचं जीव की प्राण आहे, तिथं काही विषयच नाही आहे. बघा कशी निवांत गप्पा मारत बसले. बरं आहे ना असं. माझ्या बहिणी चाललंय काम. आज मला काहीच काम करू देत नाही. मी डॉक्टरकडे गेले ते तुम्हाला सांगते. उद्या मला करायला लावला एक्सरा. यांचं चालू होतं आजच जा आजच जा. माझा एक पाय दुखायला लागला आहे.
यांचं चाललं की तू मी आजच एकसारखं मी सगळे कामं करते. कामं तर संध्याकाळपासून 1 मिनिट हात बंद नाही यांचा, 1 मिनिट पण नाही. हां मग चटणी करतो तसं. दोडके खाते नाही ना पोरं. हां हां हां. आता तेल गरम ठेवलंय, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, लसूण सगळं कुटून घेतलंय. फोडणीला पुन्हा थोडंसं जिरं घालतंय. जिरं टाकलेत. मला तर असं दिलं तळायला मी तर बाबा, मला हा दोडके ठेचा खूप आवडतो. मी गावाला आहे ना पाट्यावर वगैरे करायची. पाट्यावर कधी ठेचू ना करायची, खूप छान भारी लागतं, मस्त. आज तुमच्या हाताने खायला भेटतंय. आईची आठवण आली आज, नाही का? आईची आपली माझी आई ना ताईला खूप जीव लावायची. ताईला तुम्हाला सांगते, मला सांगायचं, ताईला आहे ना खूप म्हणजे खूप जीव लावायची आई माझी. आणि ह्या पण खूप म्हणजे दोघींचं एक हे असायचं. पण आता काय, बाईचा फोन आला बघ. असं परतून घेते. आता फक्त मीठ घालायचं ना वरतून. ताईच्या हाताने काय होतं, मीठ कमी पडतं मला म्हणते. तुम्हीच घाला. हां टाका, बरोबर होईल. खूप कमी पण चांगलं नाही वाटत आणि जास्त झाल्या पण नाही गिळत. कमी करून परत. ही पकड घेत, ही वाली. हां ती लागते का? मला छोटी लागते. मस्त हिरवा हिरवा छान दोडकेचा ठेचा बहिणीच्या हातचा. परतवतो मी आता, चिमणी लावते. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात कधी केली? रात्री 10:30 वाजता. 10:30 वाजले आणि आता सुरुवात केली. आता कुठं निघालो आहे आम्ही? वर्ली सिपेसला. मेघा पण आहे, ताई पण आहे आणि बरेच दिवस झाले आम्ही पण नाही गेलेलो आहे. यश आता जाऊन आला आहे. तर आता या मस्त तयार झाल्या सगळ्या आणि निघालो. दीदी नाही ये. मेघा बघा, ही मेघा माने हां, जिच्या नंबरसाठी सगळे कमेंट करत राहतात ना मेघा. तर गोळ्या खाऊन आज जरा उभी केली. डॉक्टरकडं नेलेली, तब्येत बिघडली होती ना भरपूर. अच्छा, माझी बहीण अशी लांब जाऊन बसली, कॅमेऱ्यातच यायचं नाही इकडं. आता बरं वाटतंय ना? आहे ठीक आहे. आता थोडं ना थोडं झालं ना. अच्छा हां चला. तर जरा वर्ली सिपेसला जाऊन थोडंसं समुद्र देवतांचं दर्शन घेऊन येऊ, बघून येऊ. चला. यश गाडीवर येणार आहे, आम्ही टॅक्सीने जाणार. आपली गाडी काय पार्किंगमधून काढली नाही. मेघाला ना बॉटल भरून इलेक्ट्रॉनिक काय बोलता रे यश, ती इलेक्ट्रॉनिक पावडर टाकून दिलेली. यश मला हसतोय. तर तिला ते दिवसभर पाणीच प्यायला दिलं, थोडीशी एनर्जी यावं म्हणून. तुझ्या इकडची विंडो बंद कर. आता ना टॅक्सीने जायचं विचार. गाडी बिडी काही काढली नाही पार्किंगमधून. गाडी काढा, पुन्हा जाऊन लावा. त्यापेक्षा आहे ना यशनी गाडी घेतली आणि आम्ही टॅक्सीने जातो. टॅक्सी पण भेटली. साहेब बसले पुढे, यश गाडीवर आहे. चला नाही काय बोलले? टावर मेघाला पाठव, कसा गोड आहे बघ. मेघा इकडं आहे वर्ली नाका. वर्ली नाक्यापासून पुढे जायचं असं सिपेसला. इथे थांबलं सिग्नल आहे.